ग्रामीण भागातील कमी पटसंख्या असलेल्या अनुदानित मराठी माध्यमांच्या शाळा वाचवण्यासाठी डॉक्टर अजित भोसले यांनी सोमवार 6 जुलै 2026 पासून पंचायत समिती खेड समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलाय. 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांचं समायोजन होत असून यामुळे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. डॉक्टर भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलंय, कोकणातील ग्रामीण भागात रोजगाराच्या मर्यादित संधीमुळे अनेक कुटुंबातील तरुण रोजगारासाठी मुंबई, पुणे व इतर शहरांकडे स्थलांतरित झाले. अशा परिस्थितीत गावात राहणाऱ्या शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुले स्थानिक मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र कमी पटसंख्येचं कारण पुढे करून शिक्षकांचं समायोजन केल्याने या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ तिसंगी संचलित नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी या शाळेचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं, गेल्या 2 ते 3 वर्षात पटसंख्या घटल्यामुळे 4 शिक्षकांचं समायोजन करण्यात आलंय. परिणामी 5वी ते 10वीच्या 6 वर्गांसाठी सध्या केवळ 2 शिक्षक कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. शासनाने 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाचा फेरविचार करून संबंधित शाळांना विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी पुरेशी मुदत द्यावी, समायोजित शिक्षक पुन्हा उपलब्ध करून द्यावेत आणि ग्रामीण भागातील मराठी माध्यमांच्या शाळा टिकवण्यासाठी तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी डॉक्टर भोसले यांनी केली. या मागण्यासंदर्भात यापूर्वीच उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, पालकमंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, उपसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांसह 6 जुलैपासून पंचायत समिती खेड समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असून शासनानं तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा डॉक्टर श्री अजित भोसले यांनी दिलाय.